माणूस आयुष्यभर शिकतच असतो. शिकणं काही आपलं संपत नाही. अनेक वर्षापूर्वी मी काही शिकण्याचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा व्यवहारी जगामध्ये पण फायदा झाला. आज इथे मी काहीतरी नवीन शिकण्याच्या उद्देशाने आलो, जे मला पूर्वी कधीच माहीत नव्हतं, की अशा काही विद्या असतात. याचाही सुद्धा गंधवार्ता नव्हती. पॉडकास्ट मॅडमचं पाहिलं आणि अशी एक अंतर्भूत इच्छा झाली, की आपल्याला माहीत झालं पाहिजे. शिकण्यापेक्षाही आधी हे माहीत झालं पाहिजे, शिकण्याचं तर नंतर. कारण माझं वय 66 आहे आता यावेळी. तरीसुद्धा शिकणं थांबत नाही, तेच अगोदर म्हणालो. शिकत राहायला लागतं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतही आपण शिकत असतो. आणि आता मॅडमच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जी विद्या त्यांनी घेतलेली आहे आणि अनेक विद्या त्या संदर्भातल्या घेतलेल्या आहेत, त्यावेळेला त्यांचं कौतुक वाटतं. अतिशय हायली एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्याकडून शिकणं हे सुद्धा आपल्याला एक भाग्य लागतं. ते भाग्य आम्हाला लाभलं, याच्याबद्दल मी त्या परमेश्वराचे सुद्धा आभार मानतो. इथल्या नेचरबद्दल बोलायचं झालं, अतिशय सुंदर आहे, शांत आहे आणि जे गुरुकुल पद्धतीने पूर्वीच्या काळी शिकवलं जात असे, तसं इथे आपण शिकलो आणि ती आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपण चार बंद भिंतीच्या आड शिकत होतो, पण इथे पहिल्यांदा गुरुकुल पद्धतीने शिकलो. बाकी सगळं तुम्ही जे मंडळी जे आहात त्यांच्याबद्दल मला प्रामुख्याने म्हणावं लागेल, की इथे आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे, त्यांनी काहीतरी शिकलेलं आहे आणि एवढंच नव्हे, की त्यांनी जे शिकलेलं आहे ते दुसऱ्याला देण्याची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून हे 3 दिवस अतिशय छान गेले. मॅडम तुमचे धन्यवाद. तुमच्या सर्वांचे धन्यवाद.